73व्या प्रजासत्ताक दिनाच्या या निमित्तानं आपण सगळेजण इथे जमलो. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षातली ही रम्य पहाट आपण अनुभवतो आहोत. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या टॉपर मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करणार आहोत. ध्वजारोहणासाठी सगळ्यांनी कृपया ध्वजाकडे तोंड करून उभं राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो. सलामी एक, दो तीन एक साथ रास्ते के शुरू करेंगे. पुनश्च एकदा मी अनिकेत मुंशी या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या सोहळ्याला आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय वाघे, त्यांच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉक्टर विवेक तत्ववादी आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वर्धाचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्ना झाडे, तसेच यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव डॉक्टर प्रवीण डाकोळे आणि मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री चेतनजी वझलवार या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 75 वर्ष पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचा आपण साजरा करतो आहोत. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आलं. 73 वर्ष त्या घटनेला आज पूर्ण झाली आहेत.
ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांचा युनियन जॅक खाली आला आणि त्या जागी भारताचा तिरंगा फडकवला गेला, म्हणून 15 ऑगस्टला ध्वजारोहण म्हणतात. आणि 26 जानेवारी 1950ला भारतीय झेंडा तसाच फडकत होता. राज्यघटना अस्तित्वात आली, त्याचं प्रतीक म्हणून बंद घडी केलेला तिरंगा हा वर चढवतात आणि तिथे तो फक्त फडकवला जातो, म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्याला ध्वज फडकवणे असा नामोल्लेख केला जातो. 15 ऑगस्टच्या दिवशी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीला ध्वजारोहण केलं जातं. 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो. हे काही फरक आहेत प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनातले. त्या प्रजासत्ताक दिनाचा आज 73वा वर्धापन दिन आपण साजरा करतो. आजच्या या प्रसंगी आपल्यासोबत असलेले आपले मान्यवर अतिथी, आपले प्राचार्य डॉक्टर उदय वाघे यांना मी या प्रसंगी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. Good morning, all of you. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित माझे सगळे सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो व आपल्या सर्वांना 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्या सैनिकांनी आपलं बलिदान देऊन हौतात्म्य पत्करलं, त्याचप्रमाणे ज्या पुढाऱ्यांनी या चळवळीत भाग घेऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या सर्व थोर मंडळींना आदरांजली अर्पण करण्याचा आजचा हा दिवस. मागील 75 वर्षात आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, परंतु मागील 2 वर्षापासनं पूर्ण जग करोना नावाच्या महामारीशी झुंजते आहे, त्याचा सामना करीत आहे. आणि या महामारीमुळं आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. परंतु मला अभिमान आहे की आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन ऑनलाईन पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान केलेलं आहे. नॉट ओनली academics, but they have tried all level of activities, including virtual industrial visits in online mode.
जेणेकरून या परिस्थितीचा त्यांचा पुढील आयुष्यावर परिणाम फार नुकसान त्यांचं न हो. मी इथे 36 वर्षापासून कार्यरत आहे आणि माझ्या मते मागील 2 वर्षात आपल्या शिक्षकांनी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. या माझ्या मताशी ते सुद्धा एकमत असतील. मधातल्या काळात घरी राहून लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी शिक्षणाचं काम केलं. नंतर लॉकडाऊन उठल्यामुळे कॉलेजमध्ये येऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. मी सर्व शिक्षकांना याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रसंगी त्यांचे अभिनंदन सुद्धा करतो. मित्रांनो, दरवर्षी आपण बघत आहे का इंजिनिअरिंग या प्रोग्रामकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. बरेचसे विद्यार्थी हे पुणे मुंबईच्या कॉलेजकडे आकर्षिल्या जातात, परंतु त्या लेवलचे किंवा त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज आपल्या नागपुरात सुद्धा उपलब्ध आहे, ज्यापैकी एक आपलं महाविद्यालय आहे. मला सांगताना आनंद होतो की यावर्षी फर्स्ट इयर बीटेकच्या ॲडमिशन या अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग होता, परंतु विशेष करून डॉक्टर प्रवीण डाकोळे सर यांच्या नेतृत्वामध्ये ॲडमिशन कमिटीच्या लोकांनी दिवस रात्र मेहनत घेऊन या ॲडमिशन फर्स्ट इयर बीटेकच्या 96% आपल्या इथे झालेले आहे. मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदन सुद्धा करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे, मागच्या 6 महिन्यापासून सर्व विभाग नॅकच्या तयारीत फार बिझी आहेत. पहिल्या नॅक सायकलमध्ये आपल्याला 3.25 मार्क्स मिळालेले होते आणि ग्रेड ए मिळालेला होता. आपल्या सर्वांची इच्छा यावेळेला अशी आहे की आपल्याला A+ ग्रेड मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने डॉक्टर भगत पाटील सर, डॉक्टर भोयर सर, कंप्लीट नॅक टीम, सगळे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे मागील 6 महिन्यापासून फार मेहनत घेत आहे. मला माहीत आहे की बऱ्याच लोकांना याच्यामुळे त्रास झालेला आहे, परंतु एक चांगलं ध्येय गाठायचं असेल तर हा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो. त्यामुळे मी नॅक टीम, भगत पाटील सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा आभारी आहे आणि या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करतो. नॅकचं प्रपोजल सबमिट केल्यानंतर DVV कमिटीने काही क्वेरीज रेज केल्या होत्या. त्या सगळ्या क्वेरीजचं चांगल्या प्रकारे उत्तर आपण
काल नॅकला सबमिट केलेला आहे. येणाऱ्या 1-2 महिन्यात नॅक कमिटी आपल्या कॉलेजला व्हिजिट देईल आणि मला खात्री आहे का आपल्या सर्वांच्या मदतीने आपण पुन्हा मेहनत घेऊन या सायकलमध्ये A+ ग्रेड नक्कीच मिळवू. येणाऱ्या 3-4 महिन्यात अजून एक कमिटी आपल्या महाविद्यालयाला भेट देईल. ती म्हणजे UGC ऑटोनॉमी कमिटी. 2010 मध्ये आपल्या महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाला होता. त्याचा पिरियड 6 वर्ष होता. 2016 मध्ये आपल्याला एक्सटेन्शन ऑफ ऑटोनॉमी पुन्हा 6 वर्षासाठी मिळाली, जी जून 2022 मध्ये संपत आहे. एक्सटेन्शन ऑफ ऑटोनॉमीचा प्रपोजल सुद्धा आपण विद्यापीठाला सबमिट केलेला आहे आणि 10-15 दिवसात विद्यापीठ ते UGCला सबमिट करतील. या 2 महत्त्वाच्या कमिटीज आपल्या महाविद्यालयाला येणाऱ्या काळात भेट देतील. यामध्ये मला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपले विद्यार्थी, त्यांचे पालक, या महाविद्यालयाचे ॲल्युमनाय, एम्प्लॉयर या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण या दोन्ही कमिटीला चांगल्या प्रकारे समोर जाऊ. आजपर्यंत जेही असाइनमेंट आपल्याला मिळालेले आहे ते चांगल्या प्रकारे आपण पार पाडलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी एक सूचना करतो इथे. काल आपल्या सर्वांना माहीत असेल का आपलं वर्धेचं जे मेडिकल कॉलेज आहे तेथील 7 विद्यार्थ्यांचा MBBSचे विद्यार्थी होते. एका विद्यार्थ्याचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी ते सगळे जेवायला गेले होते आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. गाडीचा स्पीड हा 140 ते 150 किलोमीटर होता. त्या गाडीने नदीवरती जो पूल होता त्याच्या बॅरिकेडला टक्कर देऊन ती गाडी खाली कोसळली आणि 7ही विद्यार्थ्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला. फार दुःखद घटना आहे. विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो का आपली वर्तणूक, जे काही आपले टीचर, आपले पॅरेंट, आपले सिनियर, आपले रिलेटिव्ह जे काही आपल्याला सांगत असतात ते नेहमीच आपल्या फायद्यासाठी असते. जरी आपल्याला पार्टी करायची असली तरी काळजी घेऊन, गाडी ड्राईव्ह करायची असली स्पीड नेहमी 60-70चा पाहिजे, जेणेकरून तुम्हा सर्वांचा त्याच्यात फायदा होईल आणि विशेष करून तुमचे पालक हे निश्चिंत राहतील. कारण की जेव्हा विद्यार्थी रात्रीच्या वेळेला घरातनं बाहेर पडतो तेव्हा पालकांना नेहमीच त्यांची चिंता होत असते. पाल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे का त्यांनी नेहमीच या गोष्टीची खबरदारी घेतलेली पाहिजे. 15 ऑगस्ट नंतर
ज्या शिक्षकांना आचार्य पदवी प्राप्त झाली त्या सर्वांचे आजच्या या दिनी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पारितोषिकं मिळवली आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश संपादन केले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रँक्स मिळवल्या, यश संपादन केलं, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आजच्या प्रसंगी अभिनंदन करतो. आणि पुनश्च आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 15 ऑगस्ट नंतर आतापर्यंत ज्या ज्या शिक्षक बंधू भगिनींनी आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे अशा सर्वांचा सत्कार आपण दरवर्षीच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला करत असतो. पुढचा हा सेगमेंट तोच आहे. आपण अशा सर्व शिक्षकांचा सत्कार आता या प्रसंगी करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या सर्व आचार्य पदवी प्राप्त शिक्षकांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर अंकिता तिजारे, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट, डॉक्टर प्रवीण डाखोळे, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग YCC यांच्या सुपरविजनमध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अंकिता तिजारे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. पुढचं नाव आहे डॉक्टर रुपाली बालपांडे, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डॉक्टर आतिश खोब्रागडे, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यांच्या सुपरविजनमध्ये, यांच्या गायडन्समध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केली आहे. फिजिक्स डिपार्टमेंट डॉक्टर मेघा खुर्मा मेंडी रट्टा मॅडम, केमिस्ट्री डिपार्टमेंट, डॉक्टर स्वरूप लक्ष्मी मुतलियार अँड डॉक्टर अविनाश भारती यांच्या गायडन्समध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केली. डॉक्टर मीनल काळे, मॅथमॅटिक्स अँड ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट, डॉक्टर रत्नाका भाईकर, जनवडे नॅशनल कॉलेज यांच्या गायडन्समध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून त्यांना ही आचार्य पदवी प्राप्त झालेली. डॉक्टर भूपेश नांदुरकर, सिव्हिल डिपार्टमेंट, डॉक्टर AM पांडे, सिव्हिल डिपार्टमेंट YCC यांच्या गायडन्समध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ही आचार्य पदवी मिळवलेली आहे. डॉक्टर भूपेश नांदुरकर. डॉक्टर नितीन वांगे, from Mathematics and Humanities Department,
यांनी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर M.M. गायकवाड आणि डॉक्टर S.A. मेश्राम यांच्या गायडन्समध्ये ही पदवी त्यांना मिळाली आहे. त्यानंतर मेकॅनिकल डिपार्टमेंट मधून डॉक्टर G.M. धोटे, डॉक्टर A.V. काळे मेकॅनिकल डिपार्टमेंट YCC यांच्या गायडन्स मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांना ही आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे. डॉक्टर गिरीश धोटे. सर नारायण जरा संपर्क जाणवत आहे. सर्व आचार्य पदवी प्राप्त शिक्षकांचं मनापासून अभिनंदन. यानंतर काही वर्षांपूर्वीपर्यंत थोडासा ग्रे एरिया असलेला पेटंट विभाग आता मात्र आपल्या कॉलेजमध्ये अनेक लोकांना पेटंट मिळत आहेत, त्यांचं काम वाखाणलं जात आहे. यावर्षी सुद्धा 15 ऑगस्ट नंतर आतापर्यंत जवळपास 17 पेटंट्स आपल्याकडे ग्रँट झालेले आहेत. त्या सर्व पेटंट धारकांचं सुद्धा या प्रसंगी सत्कार होणं गरजेचं वाटतं, क्रमप्राप्त वाटतं. त्या सर्वांचे मी नावं घेतो, त्यांनी कृपया मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी या सर्वांचा सत्कार करावा. सर्वप्रथम डॉक्टर S.V. रथकंठीवार फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट. इंडियन पेटंट प्लस ऑस्ट्रेलियन पेटंट असे 2 पेटंट्स मॅडमला मिळालेले आहेत. डॉक्टर योगिता चित्रीव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑस्ट्रेलियन पेटंट. डॉक्टर S.A. देसाई ETC डिपार्टमेंट. प्रोफेसर योगेश काळे ETC डिपार्टमेंट. प्रोफेसर भारती मसराम आणि प्रोफेसर प्रणय शेटे. प्रोफेसर भारती मसराम ETC डिपार्टमेंट, प्रोफेसर प्रणय शेटे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. ऑस्ट्रेलियन पेटंट ग्रँट झालेला आहे. डॉक्टर उज्ज्वला गावंडे इंडियन पेटंट as well as ऑस्ट्रेलियन पेटंट. डॉक्टर A.V. पाटील, डॉक्टर S.P. राऊत आणि डॉक्टर उदय वाघे. मी तत्ववादी सर, झाडे सर आणि डाफळ सरांना विनंती करतो की या तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार करावा. टाळ्या मला वाटतं वाजत राहिल्या पाहिजे 3 लोकांची अभिनंदन. यानंतर प्रोफेसर चारुता वाघमारे आणि डॉक्टर जयंत राऊत सिव्हिल डिपार्टमेंट मधून ऑस्ट्रेलियन पेटंट यांना प्राप्त झालेला आहे, ग्रँट झालेला आहे. डॉक्टर ललित दमाहे हेड ऑफ कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑस्ट्रेलियन पेटंट. डॉक्टर D.Y. शहारे मैकेनिकल डिपार्टमेंट ऑस्ट्रेलियन पेटेंट. आणि डॉक्टर संदीप खेडकर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इंडियन पेटंट आणि 2
Australian patents. सर्वांचं मनापासून अभिनंदन. यानंतर ज्या ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रिसर्चच्या क्षेत्रात किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करतो डॉक्टर PM मेश्राम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, ज्यांचा पेपर नुकताच SCI इंडेक्स जर्नलमध्ये, ज्याचा H इंडेक्स 52 आहे, अशा जर्नलमध्ये ॲक्सेप्ट झाला. डॉक्टर PM मेश्राम, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. Dr. MS Bhagat, Assistant Professor, received a grant of ₹2 lakh for study tour at Atal Tunnel, Himachal Pradesh under AICTE Youth Undertaking Visit for Acquiring Knowledge, Yuvak. Dr. MS Bhagat from Civil Department. Dr. B.V. Bauria, Assistant Professor, Civil Department, published paper in Scopus Index, Design Engineering Journal, Toronto. Dr. B.V. Bauria from Civil Department. Dr. Kishore Goyal, Professor in Department of Computer Science and Engineering, has been recently awarded with Senior Membership Grade by the Association of Computing Machinery, ACM. It is the world's largest educational and scientific computing society, which delivers resources that advance computing as a science and a profession. Dr. Kishore Goyal from CSE Department. A book chapter by Dr. Lalit Damane, HOD and Assistant Professor, Department of Computer Science and Engineering, has been published in the book Data Engineering for Smart Systems, published by Springer, Singapore, indexed by Scopus. Dr. Tejaswini Pansel, Assistant Professor, Department of Electronics Engineering, was felicitated on the platform of Global Forum Indo-Universal Collaboration for Engineering Education during annual conference ICTI EE 2022. Miss Shweta Phadke was also there with Tejaswini Pansel, ma'am. Congratulations. Professor Ajay Thatere published a paper in the International Journal of Engineering, Trades and Technology. Professor Ajay Thatere from Electronics Department. Professor Mahesh Pawar, Associate Professor, Department of Electronics Engineering, has successfully completed the second circuit simulation project on eSIM under FOSSI activities and initiative by IIT Bombay, Government of India under NMEICT. Dr. Ujjwala Bodeswar, Associate Professor, Department of Electronics Engineering, has successfully completed the first circuit simulation project on eSIM under FOSSI activities and initiative by IIT Bombay, Government of India under NMEICT. She has become the first person to represent YCC on IIT Bombay FOSSI website through this activity across the country in the year 2022.
Dr. Sanjeev Gokhale, Associate Professor, Department of Electrical Engineering, has successfully completed the course Introductory Neuroscience and Neuroinstrumentation with a score of 82% and has been qualified for silver medal. Dr. R.M. Mori, Associate Professor. Dr. R.M. Mori, Professor, Department of Electrical Engineering, has published a book titled Reliability Analysis of Renewable Energy Generators with the co-author Dr. P.S. Kulkarni, VNRT Nagpur, with Central Techno Publication. He also presented a paper and chaired the session in 2021 International Conference. Professor Nivedita Padove, Assistant Professor, Department of Electrical Engineering, has published an SCI journal paper in Energies MDPR SCI Q1 journal. Professor P.S. Patil, Assistant Professor, Department of Electrical Engineering, has successfully completed the course Power System Protection and Switchgear with elite score. Sir. Dr. Sandeep Kakade, Department of Electronics Engineering. His two papers have been accepted in one of the paper is accepted in the Emerging SCI journal, and the second paper has been accepted as a book chapter. He also served as the reviewer for international conference as well as for third international conference on sustainability and resilience conference organized by University of Bahrain. Professor Roshni Khedgaonkar, Assistant Professor, Department of Computer Technology, published a book chapter in Elsewhere book titled Demystifying Big Data, Machine Learning and Deep Learning for Healthcare Analysis. Next, I would like to call upon Dr. Gauri Lopavkar, Dean Training and Placement, and Mr. Neeraj Vakre, Training and Placement Officer, for the extraordinary work in their area. TNT सेलनी आतापर्यंत 1330 ऑफर्स मुलांना दिलेल्या आहेत यावर्षी. 1226 एलिजिबल मुलांपैकी 1320 इन्क्लुडिंग डबल ऑफर्स टू द स्टुडंट्स. आतापर्यंत 1330 मुलांकडे या ऑफर्स आहेत. यावर्षी पहिल्यांदा जेपी मॉर्गन अँड चेस नावाची कंपनी आपल्याकडे आली आहे, जी 14 लाखाचं पॅकेज देते आहे, आणि VMware नावाची कंपनी आहे, जी 50,000 रुपयाची इंटर्नशिप आणि 20 लाखाचं पॅकेज मुलांना देणार. Dr. S.S. Chaudhary, Dean OBE and Associate Professor, Department of Mechanical Engineering, is the recipient of Elite Medal in Operation Management in SWAYAM Online Examination conducted by IIT Roorkee. He is the recipient of Best Researcher Award in Engineering, Science and Medicine by INSO 2022, and he also has published one paper in this focus in this journal. Professor Ajinkya Idavatkar, Assistant Professor, Department of Mechanical Engineering, has been nominated as Jala Mitra for water management by Standing Committee Chairman of Nagpur Municipal Corporation. He also has been nominated as editor for Centenary Souvenir of RT Mill Nagpur by BC RT Mill Nagpur. Dr. S.P. Ambade, Assistant Professor, Department of Mechanical Engineering. He has published 4 papers in 2021. All are in the reputed SCI, ESCI and Scopus journals. He also has published a book chapter as well as he has worked as reviewer for 2 journals. Dr. S.P. Ambade from Mechanical Department. Sir.
Dr. P.D. Kamble, Assistant Professor, Department of Mechanical Engineering, has published a book titled Investigation of Milling Process Parameters under Optimum Lubricant Use by Taguchi Approach. He also presented a paper in the second International Conference on Engineering and Engineering Materials, Metallurgy and Manufacturing organized by SSN College of Engineering, Chennai. Dr. Shilpa Sahare, Assistant Professor, Department of Mechanical Engineering, published a book. She was the co-author for the same book as P.D. Kamble sir, titled Investigation of Milling Process Parameters under Optimum Lubricant Use by Taguchi Approach. Dr. Shilpa Sahare. I'm sorry, Madam is the main author, Dr. Kamble sir is the co-author. I apologize sir. Sorry. Professor R.D. Bodke, Assistant Professor, Department of Mechanical Engineering, has published a research paper in the Scopus Index Journal of Design Engineering, as well as he has also published second paper in another Scopus Index Journal of Design Engineering, Toronto. These two papers have been published in the journal. Dr. D.Y. Shahare, Assistant Professor, Department of Mechanical Engineering, also has presented the paper in International Conference VCon 2021 organized by ICEE Research India and IEI Vietnam. Professor D.Y. Shahare from Mechanical Engineering. Sir. सर्व या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यानंतर जसं मग आत्ताच वागे सरांनी सांगितलं की कोरोनाच्या या 2 वर्षाच्या काळानंतर सुद्धा या वर्षीची परिस्थिती पाहता एकंदर सगळ्याच गोष्टींचा विचार करून जी उल्लेखनीय कामगिरी यावर्षी झालेली आहे ती म्हणजे आपल्या महाविद्यालयात 96% ॲडमिशन फर्स्ट इयरचे आपण केलेले आहेत. त्याकरता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्या या ॲडमिशन कमिटीचे चेअरमन डॉक्टर प्रवीण डाकोळे यांचाही पुष्पगुच्छ देऊन आदरणीय योग्य उदय वागे सरांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण ॲडमिशन कमिटीचं रिप्रेझेंटेशन आमचे चेअरमन डॉक्टर प्रवीण डाकोळे. मला वाटतं सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडासा आवाज बघा. यानंतर आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे अनेक उल्लेखनीय कामगिऱ्या आपण दरवर्षी त्यांचा सत्कार करत असतो, त्याची दखल घेत असतो. सर्वप्रथम आज ज्या सगळ्या टॉपर मुलांच्या हाताने आपण ध्वज फडकवलेला आहे त्या सर्व टॉपर मुलांचा सत्कार या ठिकाणी होणं मला गरजेचं वाटतं. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे 6व्या सेमिस्टर पर्यंत जे टॉपर मुलं असतात जे आपल्या 7व्या सेमिस्टरमध्ये आहेत अशा सर्व ब्रांचेसच्या 7ही टॉपर मुलांना आपण या ठिकाणी बोलवतो आणि त्या 7 पैकी ओव्हरऑल टॉपर जो असेल त्याच्या हस्ते आपण ध्वजारोहण करत असतो. त्यांच्या त्या कामगिरीचं कौतुक म्हणून त्यांना हा मान आपण दरवर्षी देत असतो. त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सगळ्यांची नावं घेतो, प्रत्येकाने कृपया समोर यावं. ज्याच्या हस्ते आपलं ध्वजारोहण झालं तो Ashish Wanode, first topper with 9.90 CGPA from Electrical Department. Miss Amisha Sherekar, second topper, 9.81 SGPA from IT Department. Mr. Pushkar Wankhede, third topper, 9.79 SGPA, ETC Department. Miss Sangeeta Sharan, fourth topper, 9.76 SGPA from Electronics Department.
Mr. Bhavesh Basak, 5th topper, 9.74 SGPA from Civil Department. Miss Grace Lal, 6th topper, 9.71 SGPA from CTEC Department. आणि मिस्टर अक्षय करवाडे, 7th topper, 9.57 SGPA from Mechanical Department. कोरोनाचं हे सावट असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या इथे आपण जे राष्ट्रगीत लाईव्ह घेतो त्या राष्ट्रगीत गाण्यासाठी म्युझिक क्लबचे जे विद्यार्थी इथे येतात, दरवर्षी येतात आणि त्यांच्या सहकार्याने आपण हे करत असतो. त्या चौघांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आदिती मास्के, आर्या तांबोळी, धीरज दवे आणि शुभंकर देशमुख. Mr. Aman Asati of 7th semester CTEC department along with students of electrical department bagged the first position and won ₹2 lakh as a cash prize at hackathon organized by Adani Electricity. This event was conducted on 15th December 2021. Mr. Aman Asati. Mr. Himanshu Agarkar of 3rd sem CTEC department secured first position and won ₹2,000 as a cash prize in WordPress boot camp, a web design competition organized by IEEE student bench. Mr. Himanshu Agarkar. Central University of Karnataka has organized this event. 3rd sem computer technology department. Mr. Himanshu Agarkar. IEEE student branch YCC received Best PES Day Activity Award in 2021 by IEEE PES Bombay section. This activity was coordinated by Ms. Dhaneshwari Yerne, final year student of Electronics Engineering. Ms. Trushika Sonkusre, Chair IEEE Student Branch YCC received Best PES Day Ambassador Award under WIE category by IEEE PES Bombay section. She is a final year student of BE Electronics Engineering. YCC IEEE Student Branch Team, Trushika please. Under the leadership of Ms. Trushika Sonkusre, once again, Bingo Minds have received second consolation prize in educational game challenge organized by CDAC Pune in association with IEEE Bombay section. Trushita led the team of Agam Makode, Aditi Vaidya, Akshit Pandey, Sarthak Chafle, Abhishek Yadav, Raunak Sudhar and Vikas Kumar Yadav. I will invite all these people on the dais. And the team was mentored by Dr. Prachi Parsotkar, Assistant Professor from Electronics Department. Parsotkar ma'am, please. Miss Malika Thakre, 3rd sem electrical has got selected in RTMNU women basketball team and participated in West Zone Inter-University Basketball Championship held at Indore, organized by Vaishnav Vidyapit Vishwavidyalaya, Indore.
Master Ajit Dhogave, 3rd Sem ETC, has got selected in RTMNU Men Yogasana team and participated in All India Inter-University Yogasana Championship held at Bhubaneswar, organized by Kalinga Institute of Industrial Technology. Ajit Dhogave from ETC department. Master ETC got selected in RTMNU Men's Swimming team and participated in All India Inter-University Swimming Championship held at Bhubaneswar, organized by Kalinga Institute of Industrial Technology. Miss Sejal Pise, 3rd Sem ETC, has got selected in Maharashtra Rifle Shooting team and participated in 8th West Zone Rifle Shooting Championship held at Ahmedabad, Gujarat, and secured 1st place in West Zone Rifle Shooting Championship. She has also got selected for Senior National Rifle Shooting Championship as well. Master Ritesh Shende, 5th semester IT, got selected in Maharashtra Netball team and participated in 12th Senior National Federation Cup Netball Championship held at Delhi, and Maharashtra Netball team and secured 3rd place in the championship. या सर्वच विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. यानंतर दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे काही डिपार्टमेंट्सच्या डिपार्टमेंटल मॅगझिन्स आणि न्यूजलेटर्सचं प्रकाशन सोहळा आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या मॅगझिन्सचं प्रकाशन त्यांनी या ठिकाणी करावं. सर्वप्रथम सिव्हिल डिपार्टमेंट स्पर्श या त्यांच्या अॅन्युअल मॅगझिनचं अनावरण सोहळा इथे आपण करणार आहोत. स्पर्शची संपूर्ण एडिटोरियल टीम, स्पर्श या टीमचे त्याच्या स्पर्शाने सर्वीकडे हिरवळ असते. या टीमचे फॅकल्टी इन्चार्ज प्रोफेसर पवन हिंगे आणि या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय राऊत यांना मी मंचावर आमंत्रित करतो. मला हे सांगायला आनंद होतोय की आजचा हा संपूर्ण सोहळा आपण YouTube वरती लाईव्ह करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व व्ह्युअर्स सोबत जगभरातले अनेक व्ह्युअर्स हा आपला सोहळा बघणार आहेत. स्पर्शचं अनवेलिंग त्यांनी सुद्धा बघावं अशी माझी इच्छा आहे. खाली बसून जा. आयुष्यात एकदा तरी इतका मोठा पाऊस पडावा की ज्याच्या स्पर्शाने सर्वीकडे हिरवळ पसरावी. आयुष्यात एकदा तरी इतकी कडक ऊन पडावी की ज्याच्या स्पर्शाने जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा तरी एवढी कडकडीत थंडी पडावी की ज्याच्या स्पर्शाने पर्यावरणाची सुंदरता समोर यावी. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्शाची एक वेगळी परिभाषा असावी, एक वेगळं महत्त्व असावं. अशाच एक रंगीन स्पर्शाची रंगीन गाथा घेऊन येत आहे आमची ही खास प्रस्तुती स्पर्श 2022. यानंतर कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांचं पहिलं मॅगझिन. सेकंड इयरला ही ब्रांच आत्ता पोहोचली आहे. सेकंड इयरच्या मुलांनी या मॅगझिनचा संपूर्ण श्रेय जातं. त्यांच्या फॅकल्टी इन्चार्ज, मॅगझिनची पूर्ण टीम, फॅकल्टी इन्चार्ज प्रोफेसर कल्याणी करुले आणि विभाग प्रमुख डॉक्टर ललित दमाहे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. डॉट्स या नावाने डायमेन्शन्स ऑफ टेक्नोफाईल स्टुडंट्स
खाली बसा. बसून जा बसून जा. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा न्यूज लेटर न्यूज फ्लॅश ॲट चं अनावरण या ठिकाणी होत आहे. ETCच्या संपूर्ण टीम्स, त्यांचे कॉर्डिनेटर्स आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर मिलिंद नार्लावार यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, प्रोफेसर राकेश अडकणे यांना मी मंचावर बोलवतो. NPTELचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे असं मला नुकतंच कळलेलं आहे. प्रोफेसर राकेश अडकणे फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. वाघे सरांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रोफेसर अडकणे यांचा सत्कार करावा. सर्व आचार्य पदवी प्राप्त तसेच इतर सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि या ठिकाणी ज्या सगळ्या लोकांचा सत्कार झाला त्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो. आपल्या महाविद्यालयाचे कुलसचिव डॉक्टर प्रवीण डाकोळे यांना विनंती करतो की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं. सर्वप्रथम आपणा सर्वांना 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय वाघे, DBSER कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विवेक तत्ववादी, DMITR वर्धाचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्ना झाडे, माझे सहकारी चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर चेतन वजलवार, हेड ऑफ द डिपार्टमेंट, डीन्स, फॅकल्टी अँड सपोर्टिंग स्टाफ, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या कार्यक्रमाला कोरोनाच्या रिस्ट्रिक्शन्समुळे आपण हा खूप मोठ्या प्रमाणात किंवा असा करू शकलो नाही. आपली उपस्थिती या कार्यक्रमात मिळाली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच पारितोषिक विजेते विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना हे पारितोषिक मिळाले आहेत त्या सर्वांचा मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. ज्या डिपार्टमेंट्सनी आपले मॅगझिन्स किंवा न्यूजलेटर पब्लिश केले, सिव्हिल डिपार्टमेंट, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट या तिन्ही विभागांचं मी परत शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने आज जो आनंद सगळ्यांना मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.